बाबासोबत फिरायला जायचं म्हटलं ती काय मज्जा वेगळीच असते. आज आम्ही जाणार आहे पन्हाळा, ज्योतिबा सगळं करायला. ते पण की नाही माझ्या बाबासोबत. अजूनपर्यंत घडलं नव्हतं, पण आज योग आलेला आहे. हे बघा, नदीचं पाणी आणि ट्रॅफिक, वरून ऊन, अशा ह्याच्यामध्ये आम्ही आता सध्याला अडकलो आहे. प्रवास करणार आहे ते पण ना, गाडीचा जीव जाईल असं एका गाडीवरती तिघं बसून करणार आहे. इकडे भक्ती, पप्पा आणि गौरांग एका गाडीवरती आहेत आणि आम्ही नवरा बायको एका गाडीवरती आहोत. थोडंसं थांबूया म्हटलं, पाणी पिऊया जरा आणि निसर्गाचं ना, कडक उन्हातलं जे वारं आहे ना, ते थोडंसं खाल्लेलं बरं. कारण की आता चक्की चांगलीच गरम झाली, म्हणून एक 5 मिनिटं आम्ही इथं थांबलो आहे. पहिलं जाणार आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती. गौरांगनं वेडी वाकडी वळणं करत ना नवीनच कुठला रस्ता दाखवला, जो की मी पहिल्यांदाच ह्या रस्त्यानं आले. बाप लेकींना इकडं चांगलं ऊन लागायला लागलं. एकच ओढणी आहे, ती दोघांनी पांघरून घेतले. बरोबर थांबलो आहे आम्ही एका टर्नला, अशा की नाही गाडी दुसरी येऊन आम्हाला ठोकून गेलीच पाहिजे अशा टर्नला आम्ही थांबलो आहे. झालं आता इथे नखरे करून झालेले आहेत. आता पुढे जाऊन बघूया काय काय आहे ते, कारण की ऊन तर आज दिवसभर सोसायचं आहे चटके. मी ओढणी अशीच गुंडळून घेतली, भक्तीनं पण घेतली आणि आम्ही तरी पुढे चाललो आहे असं. कारण की काय माहिती आहे का, गौरांची गाडी जरा टिब्बल शीट असल्यामुळं गरम झाली. मग म्हटलं भक्ती ये बाई आमच्या गाडीवरती. ह्याच्यावरती पाय ठेवायला जागा नाही, तरी पण अवघडून असं बसलो आम्ही. ह्या दोघांना ठेवलं मागेच आणि टर्न घेतला आणि सरळ चाललो आहे आम्ही ज्योतिबाच्या डोंगरानं. ज्योतिबाच्या डोंगरावरती गेल्यानंतर ना, सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ह्या लाल भडक गुलालच गुलाल है ना. तर आम्ही आता यमाईच्या मंदिरच्या इथं गेलो आहे. लाल भडक माती, गुलाल, हे सगळं आज काय बघायलाच नको, कारण की आज ना मास चालू कुठला आहे, अधिक मास, त्याचा शेवटचा दिवस आहे, अमावस्या आहे, त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे इथे ना. हे बघा, हे आहे मंदिर, यमाईचं मंदिर. ह्या आईच्या आलं होतं अंगात. भक्ती आमची एकसारखी बघते, कारण की त्या आई अशा उड्या मारत होत्या. तर नंतर आम्हाला सांगितलं, मी तिला समजावून वगैरे सांगितलं, त्याच्यामुळे ती शांत झाली. आणि आता बघूया आपण पुढं थोडंसं जाऊ. तर आता ज्योतिबाच्या मंदिरच्या ही आहे एंट्री पॉईंट. इथे चप्पल तरी काढून ठेवायची आहेतच, पण काम ज्योतिबाच्या मंदिरच्या तिथे चालू असल्यामुळे ना, एवढूसाच बोळ ठेवला आहे आतमध्ये जायला आणि तोच आहे बाहेर यायला. त्याच्यामुळे एवढी एकामेकाच्या अंगावर पडत होती, एवढी गर्दी. त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं, आतमध्ये काय गेलोच नाही. पप्पा खूप दिवसांनी ज्योतिबाला आले होते, त्याच्यामुळे नारळ वगैरे घेतला होता, तो दिला. आणि इकडे काय कृष्णा लस्सी या किंवा काका, मामा, ताई, आत्या, थंडगार व्हा, घसा सोकला असेल असं काय काय चालू होतं. मग म्हटलं एक लस्सी घेतलेली बरी. प्रत्येकाने लस्सी घेतली, त्याच्यातलं एक खोडकं आमचं लस्सीच पित नाही, 4 घेतली. मग ती संपवून टाकली आणि मग तिथून आलो पन्हाळ्यावरती छान असे नखरे करून पोज वगैरे दिले. ते ढकलायचा प्रयत्न केला, ते काय ढकलत नव्हतं, म्हणून सोडून दिला नाद. आणि इथे आता खाते करवंद चोरून घेतले. हळीव काय म्हणतात त्याला, ते घेतले नवऱ्याला. आणि मी करवंद मात्र असे फुकटच खाल्ले. हे एकच खाल्ले यांनी आणि बसले छाती धरून, कारण की ह्याला पित्त लई असते. गौरांगचा नवीनच पराक्रम, तो तर चाललाय जांभळा वरचीच काढून खाणार. तिथं होती ती नको म्हणे त्याला, वरचीच काढून. बघितला 4-5 उड्या माकड्यासारखं मारून ते का सापडेनात, म्हणून आला परत आमच्या जवळच. अरे हे तरी बघ खाऊन म्हटलं, तर हे नको मला, हे काय म्हटलं, जा पाडून खा जा. जांभळं गेलाच नाही, जांभळं खायची राहिलीच. पप्पांना जरा वेगळ्या ठिकाणी दाखवून सगळं पन्हाळा दाखवायचा होता, कारण की माझ्या बाबांना आयुष्यात पन्हाळाच कधी बघितला नव्हता, आजच बघणार. त्याच्यामुळे जरा म्हटलं सगळीकडचं फिरून दाखवूया. ही आली होती सहलीची ट्रीप, बायकांची ट्रीप आली होती ती. मला तरी कुठल्या ट्रीपमध्ये कुठल्या बायका घेत नाहीत, असलं मी तर खडूस. पप्पा आणि मी जरा थोडंसं नखरे करत चालत आलो, कारण की व्हिडिओ करायचा होता. आणि मग इकडून असं सगळं चालून बिलून झालं, पोटाला थोडंसं खाऊन झालं. आणि मग पप्पांना म्हटलं चला तुम्हाला दाखवतो, आमच्याकडे एक मामा आहेत, त्यांचं घर इथं खालीच आहे. म्हणून इथून वरूनच त्यांना दाखवलं त्यांचं. हे बघा इथं आहे. उन्हातून फिरून आता पप्पांची बीपी झाली होती लो. पप्पा बसले एका ठिकाणी, मग त्यांच्याबरोबर मी पण जरा बसले. भक्तीला सांगितलं पाण्याची बाटली आण गाडीतली, ती आणायला गेली. मग इथून जरासं दृश्य बघितलं, काय दिसतंय, केवढंसं दिसतंय. वरून जरा भारी वाटते ना, म्हणून सगळं वरनं बघितलं. पुन्हा एकदा खायची अशी म्हणजे चटक लागली होती ना, बाहेर पडले की काय नाही काहीतरी खायची. मग भक्तीनं सांगितली चला पप्पा तिकडं जाऊन जरा आणि काहीतरी खाऊया म्हणून.
मग काय थोडंसं फिरून झालं, फोटो झाले, सगळं झालं. आणि हे तर पप्पांचं आमच्या काम बघायचं चाललं होतं, कशी नक्षी काम वगैरे केलेली आहे. आणि ते खालचं घर आहे की नाही, ते एवढंसं माझ्या हातात बसेल एवढंसं दिसत होतं. तेवढं छोटं नाही आहे ते, मोठंच आहे. पण वर मी एकदम टेकडावरती गेले ना आज. दांडगी हाऊस फिरायची, काय करणार. म्हणून असं नखरे करत मी कुठं कुठं ते फिरायला जाते एवढ्या कडक कडक उन्हात. इथं जरा वाकून बघितलं काहीतरी माकडचाळे करायला येतात काय, पण नाही की सगळीकडे कुलूपच लावलेत, बंद बंद केले. आमच्यासारखी अशी माकडं येतात मग काहीतरी उलाढाल करतील म्हणून सगळं बंदच करून ठेवले. मग इथून जरासं खाली जाऊया चला आता. पायऱ्या चालून जायच्या आहेत, थोडेशा आहेत पण मोठे आहेत. म्हणून खाली गेलो. खाली गेल्यानंतर भक्तीनं अगोदर आमच्या ना एवढ्या गरमीत, मला सांगते तरी इकडे गरमी होते. आणि एक नवीनच ट्रेंड काढला, तो म्हणजे ह्या असला व्हिडिओ करायचा, काय म्हणते त्याला, ते एज गॅपचा. आणि नवीन नवीन येते त्याच्यात ते सपनच. आम्ही 5 जण त्या व्हिडिओमध्ये मावं ना, तरी पण केला एकदासा तिच्या मनासारखा व्हिडिओ. तो इंस्टाला टाकायचा होता, तो पण टाकून घेतला. मग म्हटलं आता तुम्हाला पण दाखवूया. पण करायच्या आधी ज्या ज्या झालेल्या चुका आहेत ना, त्या पण जरा बघा की काय काय केल्यात ते. हे असं टुक 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 करून ना, असं जोडून जोडून ते केला आहे तसा. सुरुवात बघा कशी केली आहे. पप्पा आले, पप्पा म्हटले ह्या पोरगीच का डोचकं फिरलं का, काय नाही काहीतरी करत बसते. 4 वेळा केला तो मॅचच होईना. आणि अशी आमची धम्माल झाली रविवारची. पप्पा उद्या जाणार आहे तो, त्याच्यामुळं म्हटलं एक जरा कुठंतरी ट्रिप छोटीशी करून ना फिरून येऊया बाबाबरोबर. 2-3 वेळा झालं रिटेक. मला पण जमे ना, पप्पा पण वैतागले. म्हटलं सोडून देऊया ना. तरी पण भक्ती ऐकणं आणि शेवटी तिनं तिच्या मनासारखं केलं आणि परफेक्ट व्हिडिओ तरी झाला. तुम्हाला दाखवल्यात चुका, पण त्याच्यातलं बरोबर तेवढं बघून घ्या खरंच.